आज 6 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या उलाढालीची माहिती घेऊ. आज सेन्सेक्स 1258 पॉईंटने खाली बंद झालेला आहे. त्याच्यात घट झालेली आहे. ओपन 79,281 होता. त्याच्यानंतर हाय 79,532 जाऊन आला. त्याच्यानंतर लो मध्ये 77,781 झाला होता. प्रिव्हियस क्लोज त्याचा 79,223 होता. आज निफ्टीमध्ये आपण बघूया. सेन्सेक्समध्ये आपण बघितल्याप्रमाणे हे कॉन्फ्युजन 30 शेअर असतात. त्याच्यानुसार आपण घेणार आणि लुजर बघून अंदाज लावू शकतो. निफ्टीमध्ये आज 23,616 अंकाने बंद झालेला आहे. त्याच्यात 388.70 निफ्टी घट होऊन बंद झालेली आहे. आज मार्केट ओपन होताना 24,045 होतं. निफ्टी वाढून 24,089.95 झालेली आहे. लो मध्ये निफ्टी 23,551.90 जाऊन आलेली आहे. प्रिव्हियस क्लोज 24,004चा होता शुक्रवारचा. साधारण आज आपण त्याच्यामध्ये बघितलं असता टॉप गेनर मध्ये आज आपल्याला दिसतील. आज टॉप गेनर फारसे दिसत नाहीत. आपण मागील आठवड्यात व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये आज साधारण हा जो HMPV नावाचा चायनामध्ये आलेला व्हायरस ह्याच्यामुळे थोडंसं पॅनिक होऊन आणि ह्याच्यात इंडियात सुद्धा काही 1-2 ठिकाणी त्याचे रुग्ण आढळले. थोडंसं पॅनिकमध्ये मार्केट खाली बऱ्यापैकी गेलं होतं. त्या मार्केट किंवा पॅनिक बद्दल मी व्हिडिओच्या शेवटी एक चांगली माहिती सांगणार आहे, ती शेअर करणार आहे. त्याच्या आधी आपण परत निफ्टीकडे वळू. निफ्टी नंतर आपण निफ्टीचे टॉप गेनर मध्ये जाऊ. तिथं आज अपोलो हॉस्पिटल, टाटा कन्झ्युमर, टायटन, HCL टेक, ICICI बँक, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डी इत्यादी प्लस मध्ये बंद दिसत आहेत. लुजर्स मध्ये बघता टाटा स्टील, ट्रेंट, BPCL, NTPC, कोल इंडिया, अडानी एंटरप्राइजेस, BEL, बेल, कोटक बँक, हिंडाल्को, अडानी पोर्ट, पॉवर ग्रिड, M&M, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट, हिंदुस्तान बँक, रिलायन्स, अल्ट्राटेक, ग्राम फायनान्स, HDFC लाईफ, ITC आणि HDFC बँक इत्यादी जवळपास 4.5% 2.18% भरपूर आज घट झालेली दिसत आहे आपल्याला. ग्लोबल मार्केटमध्ये आज वातावरण साधारण ग्लोबल मार्केट आज मध्ये बघता पॉझिटिव्ह थोडे दिसत आहे. डाव जोन्स पॉझिटिव्ह दिसत आहे. S&P पॉझिटिव्ह दिसत आहे. नॅसडॅक पॉझिटिव्ह दिसत आहे. कॅडॅक हे सर्व पॉझिटिव्ह आहेत. गिफ्ट निफ्टी सुद्धा बंद झाल्यानंतर प्लस मध्ये दिसत आहे 62 पॉईंट. आता ही उद्यापर्यंत कसं टिकते काय होतंय त्याचं उद्या आपल्याला चित्र स्पष्ट होईल. त्याचा आपण डेटा थोडासा बघणार आहोत. आज FII मध्ये काय केलेलं बघूया. इन्स्टिट्यूट मध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूट मध्ये 16,412 कोटीची नेट बाय केलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 10,663 कोटी मध्ये माल विकलेला आहे. नेट बाईंग त्यांची 5,749 कोटी दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट यांनी 9,817 कोटीचा माल विकलेला आहे कॅश मध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट 12,392 कोटीची विक्री केलेली आहे. नेट फिगर त्यांची मायनस दाखवते 2,575 कोटी.
आता आपण त्यांचं फ्युचर ऑप्शन मध्ये जर बघितलं तर फिगर कशी आहे बघ. कॅश मार्केटमध्ये सदरचा बघत असता आपण कॅश मार्केटची आपण फिगर बघितलेली आहे. इंडेक्स फ्युचर मध्ये पाहिलं तर नेट फिगर 780 कोटीने परचेस केलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघता येईल निफ्टी बँक मध्ये 426 कोटीची विक्री केलेली आहे. निफ्टी फायनान्शियल मध्ये 11.76 कोटीची विक्री केलेली आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये 97.75 ची विक्री केलेली आहे. सदर आपण ह्याच्यात बघत असता आता आपण एफ आय इंडेक्स ऑप्शन मध्ये काय केले ते थोडस बघूया. आता इथं आपल्याला असं दिसत आहे निफ्टी फ्युचर मध्ये नेट फिगर 780 दिसते आणि ऑप्शन मध्ये इंडेक्स ऑप्शन मध्ये निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये त्यांनी 27,000 कोटीची बाय केलेली दिसत आहे. आता हे काय घेतलं असेल मार्केट घेतल्यानंतर आपण मागील शिकलेल्या व्हिडिओमुळे तुम्हाला समजण्यास थोडंसं बरं होईल आणि सोपं करून सांगण्यासाठी मी ऑप्शन चेन दाखवतो. हे काही रिकमेंडेशन नाही, फक्त प्रत्येकाने ही माहिती बघितली पाहिजे. आज इथं फूट मध्ये तुम्हाला पर्सेंटेज वाईज किंवा ओपन इंटरेस्ट प्लस त्याचा व्हॅल्यूम आणि पुटची संख्या साधारण किती टक्क्यांनी वाढलेली आहे आपल्याला दिसत आहे. त्यामुळं हे जे काय ऑप्शन जे बाय केलेले दिसतात एफ आय ने हे काय असतील याचा तुम्ही अंदाज लावू शकता. निफ्टी बँक ऑप्शन मध्ये 829 कोटीचे बाय केलेले आहे. बाकी निफ्टी फायनान्शियल निफ्टी मध्ये 278 कोटीचे ऑप्शन मध्ये विक्री केलेली आहे. कॅप सिलेक्ट मध्ये निफ्टी 30 कोटीचे ऑप्शन्स बाय केलेले आहे आणि निफ्टी नेक्स्ट मध्ये 14 कोटीचे आहे. या फायनी स्टॉक फ्युचर आता आज आपण बघितल्याप्रमाणे इंडिया विक्स सुद्धा बरोबर 16% वाढलेला आहे. 15.65. आपण जेव्हा जेव्हा बघतो इंडिया विक्स वाढतो तेव्हा मार्केट घसलेलं असते. मागील व्हिडिओमध्ये आपण इंडिया विक्स कशापासून बनतो, हा कसा तयार होतो, ऑप्शन्स रायटिंग मुळे बनत असतो, हा कुठला बाहेरचा इंडेक्स नसतो, पोझिशनवर व्होलॅटिलिटी ठरत असते. त्यामुळं ही माहिती तुम्ही सतत एक 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 गोष्टी लक्षात ठेवा. समजा नाही लक्षात राहिलं तर व्हिडिओ परत परत बघा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आता महत्त्वाची माहिती थोडीशी सांगायची होती की आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये बघू आपण आज इंडेक्स ऑप्शन मध्ये 6 जानेवारी, इंडेक्स फ्युचर मध्ये इथं स्टॉक फ्युचर्स मध्ये बघू 2142 कोटीची विक्री दिसत आहे. स्टॉक ऑप्शन्स मध्ये 1300 कोटीची बाय दिसत आहे. आता स्टॉक फ्युचर विकल्यानंतर साधारण फ्युचर जेव्हा खाली जातात तेव्हा आपण मार्केट खाली जाते तेव्हा आपण फायदा होण्यासाठी काय घेतलं जाते, पुट ऑप्शन घेतलं जाते. तेव्हा आपण हे खरेदी डाटा स्वतःहून अभ्यास करून बघू शकतो आणि क्रॉस चेक करत राहिलं तर फार सोपं होते. कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या माहितीपेक्षा आपण स्वतः बघणं त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. थोडंसं आज मार्केट पॅनिक होतं, त्याचा इफेक्ट जो झालेला दिसत आहे आपल्याला. आता याच्यात सांगण्यासारखं थोडंसं एक मी जसं बोलल्याप्रमाणे इंडेक्सच्या शेवटी थोडंसं आपल्याला एक डाटा किंवा काय शेअर करणार होतो महत्त्वाची माहिती, त्याचा थोडंसं मी तुम्हाला आढावा सांगतो काय प्रकार आहे. की आपण आता प्रत्येकजण पॅनिक पॅनिक म्हणतो, मार्केट खाली जात आहे, व्हायरस आला आणि काय न्यूज आल्या, कोरोनाचा आला आणि काय असेल. तर आपण साधारण जानेवारी 24 पासून बघू. या वर्षी जानेवारी 24चे हे आकडे दिसत आहेत आपल्याला. एफ आयचा हा डाटा आहे, इथे डोमेस्टिक इन्स्टिट्यूटचा डाटा आहे, करोडमध्ये आहे. जानेवारी 24ला आपण बघितलं असता 35,977 कोटी जानेवारीमध्ये विक्री केलेली आहे फॉरेन इन्स्टिट्यूटने. त्याच्या अगेन 26,743 कोटी
डोमेस्टिक इन्स्टिट्यूट आपले यांनी बाय केलेलं आहे. फेब्रुवारीत बघत असता 15,962 ची विक्री केलेली आहे एफ आयने आणि त्याच्या अगेन्स्ट किंवा त्यांच्या महिन्यात त्यांची पोझिशन डोमेस्टिक इन्स्टिट्यूट वाल्यांची आपल्याला 25,379 कोटी दिसत आहे. साधारण लमसम बेरीज केली तर इथं तुम्हाला 25 आणि 26 हे 50-51 कोटी दिसत आहे. इथं पण तितकीच फिगर दिसत आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की मार्केटमध्ये मंदी आली किंवा काय झालं तर प्रत्यक्षात इकड विक्री आहे DI ने घेतलेला आहे. मग मार्केट घटलं कशामुळं आणि माल विकला कोणी? म्हणजे तुम्ही आम्ही घाबरून जी पोझिशन बनवत असतो 10,000 जर खिशात असतील तर पोझिशन 50,000ची बनवली आणि अशी काही स्पाईक आले मार्केटमध्ये मोठे तर आपण ते आपले पैसे घालवू शकतो. म्हणून नेहमी ऑर्डर साईज किंवा आपला ट्रेड साईज हा छोटा असणं हितकारक असतं आणि आपल्याला न लागणाऱ्या पैशाची गुंतवणूक थोडी थोडी आपण करत राहिलो मार्केटमध्ये तर आपल्या लक्षात येईल. आता आपण पुढे या डाटाकडे वळूया. मार्चमध्ये बघितलं असता इथे या फॉरेन इन्स्टिट्यूटने 3,014 कोटीचे बाय केले. डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 56,311 कोटीचं बाय केलेलं आहे. बरोबर. आता इथं 35,000 एप्रिलला दिसतंय 35,692 कोटी आणि 44,186 कोटी. म्हणजे एफ आय विकतात इथं DI बाय करतात. मे 24 मध्ये 42,214 कोटी यांनी विक्री केलेली आहे. समोर डोमेस्टिक फंडवाल्यांनी 55,733 कोटी. म्हणजे आज आपले डोमेस्टिक फंडची ताकद किती वाढलेली आहे हे आपल्याला दिसून येते. कारण सर्वजण मार्केटमध्ये आता गुंतवणूक करण्यासाठी SIP करत आहेत. ते सगळे पैसे म्युच्युअल फंडवाल्यांच्याकडं येत असून त्यांना आपणच बळ दिलेलं आहे. आपलं मार्केट हे पॉझिटिव्हच राहत असतं. ग्रोथ चांगली असते. फक्त मार्केटमध्ये ऑर्डर साईज मोठा ठेवल्यामुळे आपण बाहेर पडतो. इथून कुठेही माल बाहेर जात नाही किंवा कोण कुठेही जात नाही. हे विकतात, समोर कोणतरी घेत असतं. आता आज बघत असता आपण जूनमध्ये 2,037 कोटीची दिसत आहे यांची परचेस जून महिन्यात 2024 आणि आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची 28,633 कोटी दिसत आहे. 5,407 कोटी जुलैमध्ये परचेस केलेला आहे FIने आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक फंडने 23,486 कोटीची परचेस केलेली आहे. ऑगस्टमध्ये बघितलं असता आपल्याला 20,339 कोटीची संपूर्ण महिन्याची ही असते जी FIची विक्री दिसत आहे आणि स्टॉकमध्ये आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूटवाल्यांनी 50,174 कोटीची घेतलेली आहे. सप्टेंबरमध्ये पाहिलं असता 12,611 कोटी FIने बाय केलेलं आहे आणि इंडियन डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 30,857 कोटीचे बाय केलेलं आहे. इथे पाहत असता ऑक्टोबरला जी आपण मंदी बघितली किंवा काय जे दिसत होतं आपल्याला इथं दिसत आहे 1,14,445 कोटीची FIने विक्री केली. त्या दिवशी इथं आपल्याला डोमेस्टिक फंडवाल्यांची विक्री नसून प्लस आहे 1,07,254 कोटीची खरेदी केलेली आहे. नोव्हेंबरमध्ये रिसेंट आता बघत असताना आपण 45,974 कोटीची सेल केलेली आहे FIने आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक अगेन्स्ट म्हणजे मार्केटमधून त्या दिवशी त्यांची पोझिशन त्या महिन्यात 44,483 कोटीची आहे. डिसेंबर बघितलं असता 16,982 कोटीची विक्री FIने केलेली आहे. 34,194 कोटीची बाईंग ही डोमेस्टिक फंडवाल्यांनी केली. तुम्ही वर्षभराची जर टोटल बघत असाल तर कुठे माल गेलेला नसते. ओव्हर साईज पोझिशन जी आपण बनवतो त्याच्यातून आपण सेबी डाटा जो डिक्लेअर करते 10 पैकी 9 जण पैसे घालवतात. आता हे 9 जण कोण आहेत हे आपण बघू शकतो कारण समोरासमोर इथं तुम्हाला डाटा दिसत आहे कोण विकलं कोण घेतलं आणि मग 9 जण पैसे घालवले ते कोण होते उत्तर इथं आपल्याला मिळू शकतं. माल तर इथंच आहे. विक्री खरेदीच्याकडे समोर बघितले असता आज आपणच SIP द्वारे
म्युच्युअल फंडला ताकद दिलेली आहे. त्यामुळं भक्कम असं त्यांची खरेदीची ताकद झालेली आहे. त्यामुळं मार्केट असं कोणत्या कारणाने, कोणत्या आजाराने, काहीतरी न्यूजने अचानक पॅनिक होत नसतं. त्याच जागी आज बघितलं असतं, आज आपण निफ्टी गेनर लुजरमध्ये एरवी बरेचसे शेअर्स आपल्या आवाक्याचे बाहेर असतात. आज 4% 5% डिस्काउंट मिळत आहे. याचा अर्थ मी घ्या असं म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापला अभ्यास करून तज्ञांचा सल्ला घेऊन आणि जितके पैसे तुम्हाला लागणार नाहीत किंवा तुम्हाला इन्व्हेस्टच करायचे आहेत आणि त्याचे साधारण लॉंग टर्मच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करायचे असतील तर आपापल्या तज्ञांचा सल्ला घेऊन करत राहिले पाहिजे. आणि थोडंसं ह्यावेळेला आपल्याला मनासारखी क्वांटिटी घेता येते. आता हे आज घ्या असं मला नाही वाटत, की थोडंसं हे मार्केट कुठं सेटल होतंय. आज त्या व्हायरसच्या बातम्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. सगळीकडे त्याचं प्रत्येक न्यूजमध्ये, प्रत्येक तुम्हाला वेबसाईटवर HMPV व्हायरस, HMPV व्हायरस सगळीकडे दिसेल. वेगवेगळे चॅनल्समध्ये सगळीकडे तुम्हाला हीच कारणं दिसतील. फार गोंधळून न जाता जे आपल्याला एरवी घेता येत नाहीत, काय नाहीत, अशी आपल्या स्टॉकची चांगली लिस्ट बनवून, थोडक्यात बकेट लिस्ट म्हणतो आपण, तसा एक आपला पोर्टफोलिओ विश लिस्ट बनवून आपण ते स्टॉक ह्या वेळेत जसे जसे खाली येत जाईल तसे आपण घेऊ शकतो. इन्व्हेस्ट करण्याची चांगली वेळ असते, पण घेताना आपण एकच स्टॉक एका रेटने न घेता सतत ॲव्हरेज करत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असा लांबचा आपण जर टाइम ड्युरेशन समजून घेत राहिलो तर आपल्याला निश्चित फायदा होत राहील. धन्यवाद.